मॉर्निंग फ्रॉम चाकणचं ट्रॅफिक. मला वाटलेलं लवकर स्किप होईल पण ते काय होत नाही आहे. एनिवेज आपण आज माळशेज घाटात चाललो आहे. आपली पहिली मान्सून राईड आहे. पुण्यात तर सध्या ऊन पडलं आहे बट बघूयात माळशेज घाटात कसं वातावरण आहे. तिकडे हो सो बऱ्यापैकी पाऊस असेल कारण पावसात गाडी चालवायची आहे. पाऊस पाहिजे यार आपल्याला. लेट्स सी. बाय द वे आपली ग्रुप राईड आहे आज. 5 बाईक्स आहेत आपल्या आज. हिमालयन 450 आपली रुद्रा पण आपल्यासोबत आहे. मी आज स्पीड 400 चालवते. मध्ये मध्ये मी ती पण चालवेल. हंटर आहे, SD ॲडव्हेंचर आहे, V स्टॉर्म आहे. अशा सगळ्या बाईक्स आहेत आपल्याकडं. मी सगळ्या चालवून बघणार आहे बाय द वे आज. आपण चाललो आहे गणेश खिंडीच्या रूटने. आय हेट चाकणचं ट्रॅफिक. आय हेट. आपण गणेश खिंडीच्या त्या जुन्नरला थांबूयात आधी. शिवजन्मभूमीचा बोर्ड आहे ना तिथे. आणि त्याच्यानंतर मग गणेश खिंडीचा रोड आहे तिथे थांबू. गणेश खिंडीत थांबू. मग खिरेश्वरला जाऊ. जर आपण वेळेत पोहोचलो, जास्त उशीर नाही झाला तर त्या काळूच्या पॉईंटपर्यंत जाऊन येऊयात जिथनं पडतो तो दिसतो तो. ट्रेकिंग म्हणजे चालायलाच लागतं 15-20 मिनटं. रोड आहे. मागच्याच आम्ही गाडी नेलेली पण आत्ता माहीत नाही आता चिखल असेल किंवा कसं असेल माहीत नाही. हां नेऊ शकतो म्हणजे ॲडव्हेंचरच करायचं असेल तर. उन्हाळ्यात नेली होती आम्ही. मला ना ती V स्टॉर्म खूप आवडायची आधी. आता त्यातला तो येल्लो कलर आहे ना मला असा फॅसिनेट करतो. हां आणि त्या बाईकमध्ये तो भारी दिसतो. आत्ता आम्ही माळशेजला चाललो आहे. हां तुम्ही इथलेच आहेत का? अच्छा अच्छा ओके ओके. अच्छा ओके ओके. आत्ता येऊन गेले. अष्टविनायक राईड केली तेव्हा. चालेल नेक्स्ट टाईम नक्की सांगेल. हो चालेल चालेल. हो चालेल. चलो आता आपण जुन्नर मार्गे जाणार आहे. आता आपल्याला जुन्नरला जायचं आहे. मग गणेश खिंडीत जायचं आहे. माझा फेवरेट रस्ता आहे तो. का माहिती आज वातावरण कसं आहे. आज तर चांगलंच ऊन पडलं आहे तसं. एवढी गरमी होती आहे ना. मला असं वाटायला लागलं की मी उन्हाळ्यात राईड करते. एवढं गरम व्हायला लागलं आहे. हां रायडिंग गिअर्स खूप दिवसांनी घातलेत तसे. टू यू आर कॉन्टेंट. फुल थँक्यू. अजून एक बाईक आहे आपल्याकडं. काय बोलतोय. आता जुन्नरमध्ये आता आपण गणेश खिंडीच्या रस्त्याला जाणार आहे. बघूयात फुल सर्किट करता आलं तर फुल सर्किट करूयात. आपण जुन्नरमध्ये पोहोचलो. आता समोर शिवनेरी दिसतोय. ओके समोर शिवनेरी दिसतोय. जुन्नरमध्ये पोहोचलो आहे. आता आपल्याला गणेश खिंडीच्या रस्त्याने जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज. शिवजन्मभूमी. आत्ता आम्ही जुन्नरमध्ये आलो आहे आणि पाठीमागे शिवनेरी दिसतं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतं. आता आपण जुन्नरमधनं बाहेर पडूयात. समोर आपल्याला आता हे सगळे हटकेश्वरची रांग दिसतीये. इकडे जुन्नरची गणेश खिंडीकडची बाजू दिसायला लागली आहे. हे डोंगर खूप भारी दिसतात हटकेश्वरचे. हिरवं तर झालं आहे पण असं प्रॉपर हिरवं असतं ना ते पावसाळ्याचं तसं नाही झालं आहे. रस्ता इकडे जातो आपला हडसरला जातो. आय थिंक हाच असावा माझ्या माहितीप्रमाणे. हाच आहे. भारी वाटतोय ना पण तरी पण हा रस्ता. तर ते कालच म्हटलं प्रॉपर हिरवं नाही झालं. And I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror. So foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me. And honestly, I'm not really sure I want saving. इकडे वरती दिसतंय ना तो घाट ती गणेश खिंड आहे. आणि तिथनं खाली उतरलं की आपल्याला मोड पारगावं लागतं आणि तिथून पुढे खिरेश्वर. तर हा रस्ता जो आहे ना गणेश खिंडीचा तो पण खूप भारी आहे. हा मधला पट्टा पण मस्त वाटतो. पण आज आपल्याला जरा उशीर झाला त्यामुळे जरा गर्दी आहे आणि पाऊस कमी आहे या बाजूला. तेवढं हिरवं व्हायला पाहिजे. तेवढं असं गर्द हिरवं दिसतं ना. गर्द हिरवं दिसतं ना तर तसं नाही दिसत आहे गर्द हिरवं एकदम.
परत येऊयात आपण पावसाळ्यानंतर येऊयात सप्टेंबरमध्ये, तेव्हा पण भारी असतं. आणि हे गवत अजून हिरवं व्हायचं बाकी आहे, पण भारी रूट आहे हा, मस्त वाटतो. रटाळवाना नाही होत कधी. हायवेने तिकडनं पण रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला जर हायवेज प्रेफर करायचा असेल ना तर तुम्ही आळेफाट्यावरला जाऊन मग आळेफाट्यावरनं हायवेने जाऊ शकता. पण हा बेस्ट आहे यार, मस्त रूट आहे हा. प्रॉपर पावसात तर एकदम भारी वाटतो. आणि आता तर रस्ता पण चांगला झाला आहे. आधी रस्ता खराब होता थोडा, पण आता एक नंबर रस्ता आहे इथला. वा, आता समोर जाऊ ना तर तिकडे खिंड लागेल आपल्याला, नाही ओव्हरटेक करायचं आहे. ओके, थारवाल्यांच्या तर अजिबात नादी लागत ना बाबा आपण, नो ऑफेन्स, पण रिस्क नाही लेने का. हे बघ इकडे समोर नाही, खिंड प्रॉपर खिंड आहे, गणेश खिंड. आणि ते छोटंसं मंदिर आहे. बाय द वे इथला व्ह्यू एकदम भारी आहे. तिथं ना किल्ले दिसतात, हरिश्चंद्रगडाची बाजू दिसती, तारामती दिसतं, रोहिदास दिसतं, सिंधुळा किल्ला दिसतो. दाखवते मी तुम्हाला, एक मिनटं. आत्ता वातावरण मला माहीत नाही ह्या बाजूला कसं आहे, धुकट आहे कसं आहे. जर दिसत असेल ना तर नक्की दाखवेल. हो, ही खिंड. तुम्ही थांबलेत का गेलेत? थांबलेत ना. सिंधुळा दिसतं, ॲक्च्युली इथनं रोहिदास शिखर पण दिसतं आणि हरिश्चंद्रगडाची बाजू पण दिसते, पण आता धुकट वातावरण आहे पावसाळ्यामुळे, त्यामुळे ते नाही दिसत आहे. समोर सिंधुळा किल्ला दिसतो, फोटो टाकेल असताना. आता आपण चाललो आहे माझ्या सगळ्यात आवडीच्या स्पॉटला, तो म्हणजे खिरेश्वर. आपण उन्हाळ्यात पण गेलेलो तिकडे, तो ब्लॉग काय मी टाकला नाही. त्यानंतर मी लडाखला गेले आणि लडाखवरून आले, लडाखचे ब्लॉग सुरू झाले, पण तो मी शूट करून ठेवला आहे. मी ना तो उन्हाळ्यातच टाकेल, म्हणजे पावसाळा संपला ना मग टाकेल तो ब्लॉग. पण आपण आज सेम स्पॉटला चाललो आहे, सो सेमच. पण एवढं आहे की पाण्याचे शेड्स आहे ना तेव्हा एकदम ब्ल्यू होते. मी एडिट नव्हता केला, मी इंस्टाग्रामला टाकलेला व्हिडिओ, अजिबात एडिट नव्हता केला, पण असं वाटत होतं की इतकं ब्ल्यू वॉटर दिसत होतं. मला काय कोणाशी कम्पेअर नाही करायचं, पँगॉंग बिंगॉंग, पण हां ते नाही रे, तो गेला ना पुढे एक हंटरवाला, हां म्हणून पुढे चालले होते. दिसलंय वाटतंय त्याला, बघ बरं वळतंय का, मला दिसत नाही आहे इथनं. आलं ना, चला. इकडं पण गर्दी आहे, इकडं पण भारी स्पॉट आहे, पण आपण इकडे जाऊ. यो यो यो, मला इच्छा ऑफ रायडिंग करायला मजा येते. यो 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 यो. या दिला बिचाऱ्याने रस्ता. ये स्पीड 400 ऑफ रायडिंग करायला वेगळीच मजा आहे. खतरनाक कट कंबरड मोडलं. हो बाई 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 बाई, काय रस्ता आहे, एक नंबर. नितीन गडकरीजी धन्यवाद. नाही त्यांचा काय रोल नाही याच्यात. दिस इज आपल्या ग्रामपंचायतचा. ओ भाई व्ह्यू भारी दिसतोय, पण अगाई ग वाट लागली ग रस्त्याने. हो हो, हे ना पाण्याचं रिफ्लेक्शन हे जरा विचित्र दिसतं बरं का इथं. विचित्र इन द सेन्स वेगळंच दिसतं ते. उन्हाळ्यात पण वेगळंच दिसत होतं. वारा वारा. हे पूर्ण डॅम भरला नाही ना, त्यामुळे तसं वाटतं. पूर्ण डॅम भरला ना मग एक नंबर दिसतं. चलो, मस्त आहे मस्त आहे, व्ह्यू मस्त आहे. हिच्यापेक्षा तिचं सस्पेन्शन चांगलं आहे हिमालयन 450चं.
मला असं वाटतंय हे वारं मला घेऊन या पाण्यात घेऊन जाईल. असं का वाटतंय मला. ओके, तर आपण आता आहे ना ह्या खिरेश्वरच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. इकडे माझ्यासमोर मंदिर आहे, पण आम्ही असा विचार करतो आहे बाईक घेऊन काळी वॉटरफॉलला जाऊयात का, कारण मागच्या वेळेस आम्ही उन्हाळ्यात गेलेलो. आज कुछ तुफानी करते असं काहीतरी वाटतंय. बघूयात पोहोचू शकतो की नाही, पण मी माझी गाडी नाही नेणार आहे कारण ट्रायमचा ग्राउंड क्लिअरन्स नाही आहे आणि मला तिच्यावर आणखी खर्च करायची इच्छा नाही. बेकार खर्चिक आहे यार ती. वातावरण भारी आहे पण खूप म्हणजे पाऊस नाही आहे, खूप धुकं पण नाही आहे, पण मस्त वाटतं. ओहो, घे 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 घे. आली 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 आली. सावकाश सावकाश सावकाश. असं काय असं तुला नाही ना लागलं. रुपलला उतरव. तू काय बोललेला मागाशी. काय बोल परत एकदा बोल. गाईज एक प्लॅन आहे, व्हिडिओ बनवायचा आहे आपण. सगळे इकडे मागून यायचं, ठीक आहे, आणि सगळ्यांनी एक एक करून आपापल्या बायकांसोबत बाईकसोबत येऊन थांबायचं आहे आणि सगळे असे एकदम पॅनोरामिक व्हिडिओ घ्यायचा आहे. बस हा माझा प्लॅन होता, पण ते थोडंसं वर्डिंग. बायका अरे काय माहिती आहे का, ही शेवटी माझी बायकोच आहे. जोपर्यंत लग्न नाही होता फक्त माझ्या बायकोने नाही बघितलं पाहिजे. फक्त माझ्या बायकोने नाही बघितलं पाहिजे हे, कारण मग विकून टाकायला लागेल मला. नाही ही रिप्लेस करायला लागेल मला. चलो थँक्यू सो मच. कुठल्या तरी ड्रम मध्ये भेटशील. नाही 1 2 3 स्टार्ट. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? कसा होता? थोडं पडलो गुडघ्याला लागलं. मजा आली. माझी गाडी ऑफ रोडिंगची नाही तरी पण मी तुझ्या कॉन्फिडन्सवर इथं आलो. छान होता. मागे होता ना त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला मला ह्याच्यामुळे फक्त. मी त्याचं मोटिवेशन घेतलं. त्याची पॅशन ज्या पद्धतीनं आली ना, मी मोटिवेशन घेतलं आणि मी घातली, पण माझी गाडी मधोमध अडकली. एक नंबर. वॉटर क्रॉसिंगला मजा आली. खाली उतरली याला पडताना बघितलं नाही याला. त्याला बघितलं. शूज पण काढून आला. शूज काढल्या. मस्त. कसा होता तुझा एकंदरीत एक्सपिरियन्स? एकंदरीत एक्सपिरियन्स नेहमीसारखाच चांगला. शुद्ध मजा मस्ती. ब्लॉग मध्ये जाणार आहे. चांगलंच बोलतोय की राव. हा बोल. पुढे 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 आता बघूयात काय मजा येते, अजून काय ॲडव्हेंचर होतंय, अजून कुठल्या नदी नाल्यामध्ये जातोय आपण. अजून एकदा वॉटर क्रॉसिंग आहे. हे बघा अजून एकदा वॉटर क्रॉसिंग आहे, त्यामुळे अजून पुन्हा एकदा मजा येणारच आहे. चांगला रस्ता आहे पण आपल्याला चांगला रस्ता आहे तरी आपण शेवटी नदीतूनच जायचं, त्याशिवाय मजा नाही. जगा वेगळी. आपण बुडालेलो आधीच. मजा आली पाहिजे ना, आठवणी घेऊन जायच्या. त्यामुळे चांगला रोड सोडून अशा ऑफ रोडिंगच्या रोडने आपण प्रवास करणार आहोत इथून पुढे पण. चालेल. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life every day, late at night, not okay. All I want. आम्ही आता रिटर्न येतोय आणि परत ह्याच रस्त्याने आलोय कारण आमच्यात किडे आहेत. जमली जमली. क्लच हातातला सोडत नाहीयेस. सगळ्यात मेन बाईक आहे आपली. माणूस पण
आजा ए भाई अंगावर नको येऊ. सरक 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 सरक. ओ ओ भाई यार संडे इज्जत काढू नकोस माझी. ओहो येऊ येऊ. मंदिरातलं कार्विंग ना फार सुंदर आहे. हे पूर्ण छतावर कार्विंग होतं, आता हे पडलंय. हां आता मी थोड्या वेळ मंदिरात थांबू, बघूयात प्लॅन काय होतं. एक तर घाट उतरून जायचं कर्जत मार्गे किंवा मग रिटर्न जायचं. पण इथे जाम मज्जा आली, त्यामुळे आमचा खूप वेळ गेला. इथं घालवला आम्ही, इंटेन्शनली घालवला, भारी वाटत होता. खरं तर हा माझा फेवरेट स्पॉट आहे. इकडे पाठीमागे हटकेश्वरची रांग दिसते, प्रचंड वारा आहे आत्ता. पाठीमागे इकडे ना रोहिदास शिखर आणि काळू वॉटरफॉलचं पाणी पडताना दिसतंय. हां आहे याला भारी आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे. आपण मी अशी का बोलते, अशी बोलायला पाहिजे ना मी, असं मस्त आहे. ओके तर आता जेवण करून निघालो. इकडे आतमध्ये MTDCचं हॉटेल आहे, तिथे आलेलो जेवायला. कारण इकडे आता घाट सुरू होतो ना, तर तिथं हॉटेल वगैरे काहीच नाही आहे. तसं आपल्याला पूर्ण घाट नाही उतरायचा आज, आपल्याला फक्त त्या व्ह्यू पॉईंटपर्यंतच जायचं आहे. आणि उशीर पण व्हायला लागलेलं, म्हटलं जेवण करून घ्यावं आधी. नुसतं नावाला करून ठेवलं आहे ते MTDC. एक वॉशरूम नाही आहे तिथं चांगलं, 3 वॉशरूम होते, त्याच्यापैकी 2 पण दरवाजे तुटलेले. आणि तिसरं इतकी गर्दी तिथं. एवढं करतात ते एक वॉशरूम तर नीट करायला पाहिजे, मेंटेन ठेवायला पाहिजे. करण्यापेक्षा करायला करतात ते उद्घाटन मस्त, पण मेंटेन कोण ठेवणार. काहीच पाऊस नाही आहे. जुलै संपायला आला आहे आता, तरी पण संपायला नाही तसा. मिड जुलै आहे. मिड जुलैमध्ये केवढा पाऊस असतो. एवढीशी टँक बॅग कॅरी केली आहे, पण त्यात एवढ्या काय काय गोष्टी बसल्यात ना. पंक्चर किट आहे, टायर इन्फ्लेटर आहे, रेन पॅन्ट आहे, रेनकोट आहे, बापरे काय 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 ठेवलं आहे. हां अजून पॉवर बँक पण आहे, Insta360 आहे, DJIचा कॅमेऱ्याचा कवर आहे, पाऊच आहे, Insta360चा माउंट आहे. एवढं काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये. टँक बॅग खूप कामाची असते, पण टँक बॅगचा एकच इश्यू आहे, टँक बॅगमुळे ना तर साईडला स्क्रॅच येतात. जे मॅग्नेट आणि जे काही त्याचं ते काय बोलतात त्याला, बाई बंद असतात ना, बंदच म्हणते मी आता, त्याने ना स्क्रॅचेस येतात टँकला. तर टँक पॅड असतील तर काय प्रॉब्लेम नाही, त्या पद्धतीने लावलं तर. पण येतात यार. ते हिमालयन 450ला पण आलेत माझ्याकडनं लडाखला. गे नुसती जत्रा. चला. एवढं इतकं भारी पाणी असतं माहिती का इथलं वॉटरफॉलला. भारी वाटतं ते फुल पावसात. आता पाऊसच नाही आहे. 3-4 दिवस तो काय पडला आहे तुफान, त्याच्यानंतर पाऊसच नाही आला इकडं काय कुठंच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही. अल्निनोचा इफेक्ट. ते बघ काळू वॉटरफॉल. हो तिकडं इथनं पूर्ण दिसतो. हो
ते बोललो ना मी रील बघितली कुठलं तरी, ते म्हणे पाणीच नाही आहे काळ वॉटरफॉलला, नुसती जत्रा आहे, नुसती जत्रा. ग ग ग ग ग. काय बघायचं होतं तिथं, किती छान स्पॉट होता, तिथं जाऊ उलट त्या किरेश्वरच्या खाली पाण्याच्या तिथं होता तो रस्ता. जेव्हा वॉटरफॉल असतात समोर तेव्हा मस्त वाटतं. आई ग नुसते खड्डे ग बाई. हा फेमस पॉईंट आहे माळशेज घाटातला. जायचं का पावसात पाण्याखाली? त्या गाडीला जाऊ देत. चला अजून तेवढा पाऊस नाहीये, काहीच पाऊस नाही अजून. कसं करायचं? हो हो रोहिदास शिखर एवढं भारी दिसतंय ना, जाम भारी दिसतंय रोहिदास शिखर. ही आपाची दिसायला लागली थोडी थोडी RTX एखाद दुसरी. नशीब घेतलं बाबा ह्यांनी बाजूला. मला वाटलं आखा घाट उतरल्याशिवाय तर काय खाली घेत नाही. की रोहिदास शिखर आहे समोर. रोहिदास शिखर आहे ते. तो जीवधन म्हटला ना. हां जीवधन इकडे. हे समोर दिसतंय ना ती कोकण कड्याची बाजू आहे ही. हे इकडे हरिश्चंद्रगडाची आणि तारामतीची, आणि हा समोरचं रोहिदास शिखर आहे. आणि तिकडं पलीकडे हा पटाचा कडा, म्हणजे पलीकडची बाजू, कोकण कड्याच्या पलीकडची बाजू. रोहिदास शिखर आहे. कोकण कड्यावरनं खाली कडे दिसतात ना त्यातलं एक शिखर. सो मी आता मेन माळशेज घाटात आलो आहे. अजिबात पाऊस नाही आहे यार. मिड जुलै आहे त्या मानाने काहीच नाही. वॉटरफॉल नाही आहे. वॉटरफॉल थोडा हिरवं पण नाही झालं आहे. इथनं तो रिव्हर्स वॉटरफॉल दिसतो आणि खाली गेलं ना तिथनं काळू पण दिसतो. भाई साहेब एवढं वारं आहे, एवढं वारं आहे, एवढं वारं आहे ना, खतरनाक वारं आहे. व्ह्यू पण भारी. अरे शपथ. ओय भाई काय फालतं गिरी, केवढं वारं आहे हे. गाडी हलतीये. नशीब. काय झालं? तुला मी काय मस्करी वाटले का? नाही मी गेली नाही. मला पूर्ण अक्क बाहेर टाकलं होतं वाऱ्याने. मी गाडी थांबवली होती. खतरनाक वारं होतं ते भाई. डेंजर म्हणजे नेक्स्ट लेवल होतं ते. हां माणसांना पूर्ण बाहेर टाकत होतं ते वारं बाजूला. चला आता आपण रिटर्न निघालोय. ॲक्च्युली खालनं जायचा प्लॅन होता पण अंतर खूप वाढत होतं. अंतराचं काही नाही पण वेळ नाही ना राहिला. 4:30 पावणे 5 झालेत. खालनं गेलो तर जवळपास 60 किलोमीटर वाढत होतं आणि मग 11 वाजले असते घरी जायला. तर इथनं पण वाजतीलच, काय कमी नाही वाजणार पण ठीक आहे. तरी पण किमान अंतर वेळ थोडा तरी वाचेल, तास दीड तास. उन्हाळ्यात आल्यासारखं वाटायला लागलं मला माळशेज घाटात. गरम गरम व्हायला लागलं. घाम फुटला ना, घाम. फुल पाऊस असतो ना तेव्हा हे लय भारी दिसतं माहिती का. लय पाणी असतं इथं, लय पाणी असतं. चलो चलो काय माहिती. पोलीस उभे राहिलेत आज.
अशा उघड्या नागडे का भिजायचं असते ह्यांना काय माहिती. चला काका, MH14 आहे तुम्ही, असं काय करायला आहे. तरी पण च्या आईला ह्यांच्या तर ना अशी घाण आहे नाही, हीच घाण आहे. कशा प्लास्टिकची बॉटल फेकली त्याने बाहेर. लय वाईट शब्द येतात तोंडात. त्याच्यामुळे दुष्काळ पडलाय ह्या वर्षी. म्हणजे डिझर्वच नाही करत. बावळट. घरी येऊन जा की, घरी डस्टबिन असेल की तुझ्या. तर काय बाहेर कचरा टाकायला तुला हे केलंय का. नाही शिवाय इथलंच दिसतोय MH14 आहे. भारी वाटतं यार हा रस्ता. एक नंबर. एक तर रस्ता क्वालिटीला भारी आहे. भाई साहेब, ह्या चाकांमध्ये कधी यावा. ट्रॅफिकच असतं. एवढं बेकार ट्रॅफिक आहे ना. 30-35 किलोमीटरला 2 तास लागतो. तर मध्ये ना मी काय फार रेकॉर्ड नाही केलं येताना, कारण रिटर्न जर्नी होती. तर काय रेकॉर्ड करायचं, कायच रेकॉर्ड करून मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं केलं थोडंसं. पण आता आपण पोहोचू. 1 तासभर लागेल तरी पण अजून. कारण हे ट्रॅफिक ह्या बाजूला गेलं ना, हेच मला मेन टेन्शन येतं की बाबा येताना ट्रॅफिकचा सामना करत यायचा आहे. लिटरली एवढं भयानक ट्रॅफिक असतं आहे. आजकाल हायवे सारखे राहिलेच नाही आहेत आपल्याकडं. चाकणमध्ये तर इतकं जाम होतं ना. बाय द वे जाऊ देत. आता मी ब्लॉग इथंच संपवते, कारण तसंही तासाभरात पोहोचून जाऊ. आणि ट्रॅफिक दाखवण्यात ना मला इंटरेस्ट आहे, आणि मला माहिती आहे ना तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. मॉन्सून ब्लॉग्स असतील मे बी, पाऊस जर चांगला आला तर. अदरवाईज कायच बोलणार. आज तो काहीच पाऊस नव्हता. चलो बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा जर ब्लॉग पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मला रीच मिळायला हेल्प होते. सो म्हणजे मग मला नेक्स्ट व्हिडिओ टाकायला पण जरा बरं वाटतं. एकदम प्रामाणिकपणे सांगते. सो बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.